नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला बघूया आजच्या घडामोडी. पेण पंचायत समितीचे कर्मचारी म्हणजे हम नहीं सुधरेंगे. मराठीत एक सुंदर म्हण आहे, कुत्र्याची शेपूट नळीत घातली तरी ती वाकडीच. अशी काहीशी स्थिती पेण पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांची आहे. 2 दिवसापूर्वी नवनिर्वाचित सभापती, उपसभापती व लोकप्रतिनिधींनी कर्मचाऱ्यांना वेळेवर येण्याची तंबी दिली होती. परंतु हम नहीं सुधरेंगे असे म्हणत आज देखील कर्मचारी वेळेवर कार्यालयात पोहोचले नव्हते. आज गरजा रायगड सात संवादच्या टीमने 9:50 ला पंचायत समिती कार्यालयात पोहोचले असता कार्यालयामध्ये शुकशुकाट होता. बोटावर मोजण्या एवढे कर्मचारी कार्यालयात दिसत होते. पशुसंवर्धन कक्षेत कुणीही कर्मचारी हजर नव्हते. त्याचप्रमाणे शिक्षण विभागात शुकशुकाट, कृषी विभागात फक्त एक कर्मचारी, अर्थ विभागात देखील एकच कर्मचारी, सामान्य प्रशासन विभागात 3 कर्मचारी, ग्रामपंचायत विभागामध्ये 3 कर्मचारी आणि बांधकाम विभागात 2 कर्मचारी, अशा प्रकारे एकंदरीत स्थिती होती. एकूण 36 कर्मचाऱ्यांपैकी 16 कर्मचारी हजर होते, तर इतर कर्मचाऱ्यांच्या बाबत कोणताच ठावठिकाणा नव्हता. त्याचप्रमाणे बायोमेट्रिक हजेरीची मशीन आहे, ती फक्त दाखवण्यापुरतीच. ती बंद स्थितीत असून तिचा उपयोग होत नाही. एकंदरीत या कार्यालयात कर्मचाऱ्यांना उशिरा येण्याची सवय लागली आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. याविषयी गटविकास अधिकारी गजानन लेंडी यांच्याशी भ्रमंती ध्वनीवरून संपर्क केला असता त्यांनी सांगितले की 10 मिनिटात सर्व कर्मचारी कार्यालयात हजर होतील. परंतु 15 मिनिटे उलटून गेली तरी कार्यालयात होती तीच स्थिती होती. या कर्मचाऱ्यांना उशिरा येण्याची जी सवय लागली आहे त्या सवयीला नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी आळा घालतील का? तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.